मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळावा। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार देखील सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवारांची प्रतिक्रिया। नितीन गडकरींच्या जवळच्यांची नावं मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचं काय? मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? गडकरींच्या मुलाखतीचा भाग ट्विट करत वडेट्टीवार यांचा सवाल। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर, तर महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन। 20,000 पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग। एकनाथ शिंदे देखील मॅरेथॉनमध्ये धावले। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार, वसतिगृहांसाठी 1,200 कोटींची तरतूद, 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार, संजय शिरसाट यांची घोषणा। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन, उपमुख्यमंत्री शिंदेही आज श्रीनगरमध्ये जाणार, श्रीनगरमध्ये शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी। कबुतरांना दाणे टाकू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही, दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन, तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच। इंडिया आघाडीचा मोर्चा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्य सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन, भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप, ठाकरेही मोर्चात सहभागी होणार। नागपूरहून पुण्यासाठी आजपासून वंदे भारत, पंतप्रधान मोदी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवणार, कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार, राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट। ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात 15 ऑगस्टपासून प्रवेश, मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी निर्णय, अधिकारी कर्मचारी पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारेच प्रवेश बंधनकारक। कोल्हापूरच्या महादेवी हत्येबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, माधुरीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील कोर्टात देण्यात येणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। नवी मुंबईमध्ये रिक्षाचा टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांच्या कारवाईनंतर रिक्षा चालकानं माफी मागितली। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, पाणलोट क्षेत्रात देखील वाढ झाल्यानं हतनूर धरणामधून तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग। बुलढाण्यामध्ये जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, नदीला पूर आल्यानं नदीकाठावरील शेती पिकांचं नुकसान। भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार, दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती, भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं आणि युरियाचा समावेश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।